आता हे मुद्दे मी त्या मुद्द्यांवरच बोलेल बिकॉज अजून मी तन्वीसारखं नाही करू शकत की मी मुद्दा हाय आणि भलतेच काहीतरी बोलायचं आहे. आता तो फळांचा जो टास्क होता, फळांच्या टास्कमध्ये एकदम शॉर्ट अँड स्वीट आहे की आम्ही दोघे घरात एकदम बालिश प्रमाणे मित्र होतो, म्हणजे एकदम म्हणजे शाळेतले कसे मित्र असतात तसे. तर आमचं हे असं की आम्ही बाजूबाजूला बसलो ना, भाऊच्या धक्क्यावर असेल किंवा कुठेही आम्हाला जर झोप वगैरे येत असेल किंवा बोर होत असेल ना, तर आता जशी तू बाजूला बसली तसं मी मारतो. ओके. मी मारायचो तिला की ए उठ उठ हे करायचो. हां. तर तिने काय केलेलं की मी तिची झोप उडवत होतो म्हणून तिने हात ऑलरेडी असा ठेवलेला आणि मी तिला ते मारत होतो, तर मला कळायचं अरे हिचा हात हिचा हात आहे. ते आता लोकांना या अँगलमध्ये घेतलं म्हणून मी बोललो ना की मला ते हसायला येतं हां. की तुम्हाला दाखवताय काय, तुम्ही गणताय कसे आणि मग त्याचं म्हणजे एडिटमध्ये ते 1 ते 10 होत आहे, पण इथे 10 ते 100 होत आहे. हे बघा हे हात पकडायचा प्रयत्न करतात आणि हे करतात. पण आमचं काही असं नव्हतं, म्हणजे आम्ही हात पण पकडलाय बट फॉर अदर रिझन्स, मस्तीमध्ये पकडलाय, तेच नाही दाखवलं बट इथे हे दाखवलं. सो असा मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा तू काय बोललीस? की तुमचं एक कनेक्शन होतं, एक वेगळा बॉन्ड होता. ती Bond, जाताना ती उभी होती जाताना, आणि हो, तुला हो, हो. भेटण्यासाठी ती थांबलेली. सो त्याच्यात पण असं होतं की तिथे आता ते अगेन ते एडिट करून टाकलं सगळं, जे मी काल बघितलं एपिसोडमध्ये, की मी तिथे प्रॉपर स्पीच दिला तिच्यासाठी एक. अच्छा. आणि मी सगळ्यांना बोललो की सगळ्या सदस्यांना मी एवढंच सांगतो की प्राजक्ताची काळजी घ्या, बिकॉज मला इथून बाहेर जायला रडायला येत नाहीये. मला जे मनात रडायला येते ते तिच्यामुळे येते, बिकॉज ती एकटी राहिली. म्हणजे आयुष जरी तिच्यावर राहिला असता तरी मला प्रॉब्लेम नव्हता, बरोबर. पण तिचे 2 पिलर जे मेंटल स्टेटला तिच्या नॉर्मल ठेवायचे तेच निघून गेले. सो मला तिच्यासाठी काळजी होती. मी तिला बोललो पण की मी तुझ्या डोळ्यात नाही बघू शकत बिकॉज तू खूप रडते. तिने मिठी मारली त्यावेळी मला असं आलं की मी नाही करू शकत मिठी, कारण मी इथे जे काय करेल ना ते मला माहिती आहे की इथे बाहेर येऊन 10चं 100 होणार आहे. बरोबर. असं मला अशा काही गोष्टी नाही करायच्या ज्याच्याने तू वीक दिसशील. हम्म. आणि मी पण काल खूप एक्सायटेड होतो तिचं रिॲक्शन बघायला जेव्हा ती बाहेर पडली, म्हणजे सचिनजी आत आले तेव्हा अक्षरशः ती काय विशाल काय सगळेच नम झाले, कारण सगळ्यांना असं होतं की करण नाही आला आणि करण गेला म्हणजे नक्की काय गेम आहे. तर तिचं मग रिॲक्शन ऑफकोर्स वरती तिचा बांध फुटला आणि मग ते रडायला लागली. आणि मी तिला बोललेलो पण खूप आधी की काही झालं ना सगळे जातील पण बाल्कनीवर आपला एक माणूस नेहमी पाहिजे, आणि तिने ते ठेवलं, जपलं, ते मला खूप आवडलं.